आज देश भर में जीएसटी में दी गई छूट को लेकर खुशी का माहौल है। महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने इसे ऐतिहासिक कदम बताया है और कहा है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का विजय आम जनता के हित में है। सुनिए क्या कुछ कहा राजस्व मंत्री बावनकुले ने। आज भारत वर्षाकरता आणि 140 कोटी भारतीयाकरता अत्यंत आनंदाचा दिवस आहे की आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जीएसटी मध्ये जी कर सवलत दिली ती सर्वसामान्य जनतेच्या ज्या ज्या रोजच्या जीवनाच्या वस्तू आहे, झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत सर्वसामान्य आर्थिक दुर्बल व्यक्तीला ज्या वस्तू रोज वापरायला लागतात त्या वस्तूवर जीएसटी काहीतर माफत करून टाकली आहे आणि आता काहीला तर 5% पर्यंत दिली आहे। त्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीला ट्रॅक्टर आता बघितलं तर 70,000 रुपये कमी झालं। आपण कार बघितल्या त्या 80 हजारांनी या ठिकाणी कमी झाल्या। म्हणजे एक मोठा रिलीफ जे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी निवडणुकीमध्ये जो संकल्पनामा दिला होता, आमचं सरकार हे गरीब कल्याणाकरता आहे, आमचं सरकार हे मध्यमवर्गीयाच्या कल्याणाकरता आहे। आजच्या या जीएसटीच्या नवीन रिफॉर्म्स मुळे संपूर्ण देशामध्ये नवपरिवर्तनाची एक लाट आली आहे आणि सर्वात महत्त्वाचं काय, स्वदेशीचा वापर। आज भारतीयांनी स्वदेशीचा जर वापर केला आणि त्यावरचा जीएसटीचा जो रेट शून्य करण्यात आला अनेक ठिकाणी अनेक वस्तूवर, तर स्वदेशी वापर वाढेल। भारतीय बनावटीच्या कंपनी जे उत्पादन तयार करतात त्यांना मोठी मदत मिळेल आणि आपल्या भारतातला पैसा भारतामध्ये राहील। विदेशी वस्तू खरेदी करून विदेशात पैसे पाठवण्यापेक्षा भारतातला पैसा भारतात राहिला पाहिजे आणि तो पैसा इथल्याच अर्थव्यवस्थेला चालना दिली पाहिजे। म्हणून या ठिकाणी स्वदेशीचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा मूलमंत्र माननीय पंतप्रधान मोदीजींनी दिला आहे। त्यामुळे मला असं वाटतं या भारत वर्षामध्ये विकसित भारताचा 2047चा जो संकल्प मोदीजींनी केला त्या संकल्पाला जोडून कालचा जीएसटीचा निर्णय झाला आहे। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपुर का भव्य शोरूम। अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान। अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।